इमारत किंवा जे काय अस्तित्वात नाही आहे किंवा जी वॉचमॅन कॅबिन स्मशानभूमीपाशी अस्तित्वात नाही, अशी कामं कागदावर दाखवून किंवा जुनं एखादं ग्रामपंचायत काळातलं काम असेल, ते झालं असेल, ते डिमॉलिश पण केलं असेल, अशा कामाची सुद्धा यांनी 3-3, 5-5, 2-2 लाख रुपयाची बिलं देऊन मनसरकरांची खूप मोठ्या प्रमाणात लूट केलेली आहे. नफ्यात असणाऱ्या मंचर नगर पंचायतीवर आज 13 ते 13.5 कोटी रुपयांचं कर्ज झालं आहे. मग नफा फंडात जमा असलेले 30 कोटी रुपये गेले कुठे, असा सवाल माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी उपस्थित केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना गोविंद जाधवांनी नेहमीच नफा फंडावर डोळा ठेवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. नफा फंडमधून आपला हिस्सा बाजूला कसा निघेल हेच जाधवांनी बघितलं. जी कामं वा इमारती अस्तित्वात नाहीत अशा कामाचीही 2-5 लाखांची बिलं काढून ते मोकळे झालेत. ग्रामपंचायतीच्या काळात एखादं काम झालं असेल किंवा ते निर्लेखितही झालं असेल तरी ही बिल काढण्यात धन्यता मांडण्यात आली. स्मशानभूमीत सुरक्षा रक्षक नाही, पण त्याचेही पैसे देण्यात जाधवांनी अजिबात मागं पुढं पाहिलं नाही. लोकप्रतिनिधींना विकास कामात गुंतवून ठेवायचं आणि छोटी छोटी बिलं काढून ती खिशात घालायची, असा त्यांचा पैसे कमवण्याचा फंडा असल्याचा आरोप गांजाळे यांनी केला. जी इमारत किंवा जे काय अस्तित्वात नाही आहे किंवा जी वॉचमॅन कॅबिन स्मशानभूमीपाशी अस्तित्वात नाही, अशी कामं कागदावर दाखवून किंवा जुनं एखादं ग्रामपंचायत काळातलं काम असेल, ते झालं असेल, ते डिमॉलिश पण केलं असेल, अशा कामाची सुद्धा यांनी 3-3, 5-5, 2-2 लाख रुपयाची बिलं देऊन मनसरकरांची खूप मोठ्या प्रमाणात लूट केलेली आहे. आणि अशीच कामं तो काय मोठ्या याच्यावर डायरेक्ट गाव घालत नाही, छोट्या छोट्या कामातून घालतो का ज्याच्या सर्वसामान्याचं लक्ष लवकर केंद्रित होत नाही. आणि बॉडी असेल किंवा गावातले पुढारी असतील यांना विकास कामात अडकवून ठेवणं आणि याचं इकडं जे काय आपला नफा फंड असतो, त्या नफा फंडातून कसे पैसे बाजूला काढायचे याचा एक परफेक्ट याचा ठरलेला फंड आहे. साधारण मनसर शहरात जर आपण बघितलं तर मागच्या 3 वर्षात एक साधारण 30 कोटी रुपयाचं नफा फंडात पैसे जमा झालेत, घरपट्टी, पाणीपट्टी याच्यातून. पण जर आज तुम्ही पाहिलं तर आज आम्ही 13 कोटी रुपये, 12 ते 13 कोटी रुपये कर्जात आहोत. मग ते 30 कोटी रुपये आमचे नक्की गेले कुठे?